नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सरकारचा मोठा निर्णय. या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ. 19% वेतनवाढ सरकारने केले जाहीर. तर मार्च 2024 पासूनची थकबाकीही देखील या कर्मचाऱ्यांना मिळणार. चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. ऐन गणेशोत्सवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे आता कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील जे कर्मचारी आहेत त्यांना आता 19% वेतनवाढ सरकारने जाहीर केलेली आहे आणि ही वेतनवाढ मार्च 2024 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना मार्च 2024 पासूनची थकबाकी देखील आता मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केली होती. आता देखील त्यांनी 19% कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आता जास्त वेतन मिळणार आहे. वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते आणि अखेर महानिर्मिती कंत्राट कामगार संघटना यांच्या आंदोलनाला यश आलेले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या देखील मान्य करण्यात आलेल्या आहेत. परंतु आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेश उत्सवात महानिर्मिती कंत्राट कामगारांच्या आनंदाला आता सीमा राहिलेली नाही.